महाड शहर पोलीस ठाणे यांच्यातर्फे आवाहन करण्यात येते की सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली असून सावित्री नदीच्या पाण्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तरी सर्व महाडवासियांनी आपापली वाहने सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. तसेच आपले मित्र नातेवाईक यांना माहिती देऊन सर्वांनी आपापल्या घरी सुरक्षित व सतर्क राहून. महाड तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं पुन्हा एकदा थैमान घातलंय. दिवसभर पावसानं काहीशी उघडीप दिल्यानं जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचं चित्र होतं. मात्र रात्री 8 वाजल्यानंतर पावसानं अचानक रौद्र रूप धारण केलं आणि काही तासातच परिस्थिती गंभीर बनली. महाडसह महाबळेश्वर आणि रायगड खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली. मध्यरात्रीनंतर नदीचं पाणी शहरातील सखल भागात शिरल्यानं महाडची मुख्य बाजारपेठ, अनेक घरं आणि दुकानं पाण्याखाली गेली. घरांमध्ये पाणी शिरल्यानं जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागली. बुधवारी सकाळी 9च्या सुमारास पुराचं पाणी हळूहळू ओसरू लागल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यास किंवा वरच्या भागात पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यास पूरस्थिती पुन्हा गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान महाड तालुक्यात आज सकाळपर्यंत तब्बल 145 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान 1431 मिलीमीटर इतकं झालंय. प्रशासनानं नागरिकांना नदीकाठ, सखल भाग आणि पूरग्रस्त परिसरात जाणं टाळण्याचं आवाहन केलं असून आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.